सर्व आत्मीय स्वयंसेवकांना नमस्कार। कोरोना या महामारीच्या प्रादुर्भावाने या आपत्तीच्या समयी आपण स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी वाहत असाल, तसेच या संकट समयी आपले सर्व व्यवहार सुरक्षितपणे व सर्व नियमांचे पालन करून करीत असाल अशी अपेक्षा। या संकट समयी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी आणि ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांना चांगले आरोग्य लाभावे। कोरोना 19च्या या महामारीला युरोने जागतिक संकट म्हणून घोषित केलेले आहे। गेल्या शतकभरामध्ये ही सगळ्यात मोठी महामारी आहे। या संकट समयी संपूर्ण समाजाला सोबत घेऊन आपल्या जिल्ह्यातील आपत्ती विमोचन समिती याने व आपले संघाचे जे स्वयंसेवक आहेत, ज्या संस्थांमध्ये कार्यरत अशा संस्थांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये अडकलेल्या लोकांसाठी त्यांना शिधा वाटप करणे, धान्य वाटप करणे किंवा त्यांच्या निवासाची व्यवस्था करणे, प्रशासनाला सोबत घेऊन अडकलेल्यांना त्यांच्या स्वघरी परत पाठवण्याची व्यवस्था करणे इत्यादी कार्य व्यवस्थितपणे पार पाडले आहे। तसेच समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन जसे साधू महंत, शेतकरी, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, विविध राजकीय पक्षातील प्रमुख व्यक्ती, तसेच प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, लातूर जिल्ह्यातील अनेक गावांतील सरपंच किंवा प्रमुख व्यक्ती यांची आपण बैठका घेऊन या विषयाला सामोरं जाण्यासाठी आपण एक यशस्वी प्रयोग केलेला आहे। याचाच एक भाग म्हणून आपल्या कार्यपद्धतीमध्ये पण आपण यावर्षी बदल केला। या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या ज्या नित्य बैठका व शाखा व्हायच्या, ज्यामध्ये आपण एकत्रित यायचो, या शाखांचं स्वरूप बदलून यावेळेस आपण टेलिकॉन्फरन्सद्वारे बैठका नित्य स्वरूपात घेतल्या आणि त्या रोज चालू आहेत। तसेच शाखांचं स्वरूप आता ई शाखांमध्ये झालेलं आहे। तसं यावर्षी आपण कौटुंबिक शाखा ह्याही लावल्या, त्यामध्ये कुटुंबातील सर्व व्यक्ती त्या शाखांमध्ये सहभागी झालेले आहेत। या विषयाला पुढे नेत यासोबतच आपण जे आपले आरोग्य कर्मचारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत किंवा सफाई कर्मचारी आहेत, यांच्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचवलेला काढा वाटप केले त्यांच्यापर्यंत। तसेच वस्त्यांमध्ये आर्सेनिल अल्बम 30च्या गोळ्यांचं आपण वाटप केलं आहे। या लॉकडाऊनच्या काळामध्ये कार्यकर्त्यांची सक्षमताही वाढली आहे। या काळामध्ये आपल्या लातूर जिल्ह्यामधील जवळपास 975 गावांपैकी 879 गावांपर्यंत आपला संपर्क स्थापित झालेला आहे। याच पार्श्वभूमीवर यावर्षीचा आपला गुरुपूजन उत्सव हा नित्याच्या गुरुपूजनाच्या उत्सवापेक्षा थोडा वेगळा झाला आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावाने संकटात सापडलेल्या विश्वाने कोरोनासोबत मुकाबला करण्यासाठी जी आचारसंहिता अंगीकारली आहे, त्याला अनुसरूनच आपण आपले उत्सव कमी संख्येचे जास्तीचे उत्सव आपण यावर्षी करीत आहोत। या उत्सवांमध्ये गटागटाने लोक येतील आणि 10 लोकांच्या गटामध्ये हा उत्सव होणार। नंतर ते गेल्यानंतर दुसरे 10 अशी उत्सवाचं स्वरूप राहणार। आपल्या या उत्सवाचा स्वरूप यावर्षी
गुरुपूजन व समर्पण इथपर्यंतच राहील. या उत्सवांमध्ये यावर्षी आपण प्रतिमा पूजन, पद्य व गणवेशाचा आग्रह केलेला नाही. तो सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून आपण हे उत्सव साजरे करणार आहोत. याच विषयामध्ये पुढे जाऊन आपला जो या विषयाचा बौद्धिक वर्ग आहे तो सगळ्यांनी एकत्र येऊन अधिक काळाचा न करण्यापेक्षा आपण तो ऑनलाईन बौद्धिक वर्ग पूर्ण जिल्ह्यासाठी एकच असा आपण ठेवलेला आहे. आणि या बौद्धिक वर्गामध्ये आपल्याला जे वक्ते लाभले आहेत त्यांचा मी आपणास परिचय करून देतो. आपल्या वक्त्यांचे नाव आहेत आदरणीय शरद गजाननराव ढोले. शरदजी मूळचे मिरजजवळील कोळे या गावातील रहिवासी आहेत. ते बालवयापासून स्वयंसेवक आहेत. त्यांचे लौकिक शिक्षण MSc मेकॅनिकल इंजिनिअरिंग इथपर्यंत झालेले आहे. 1987 पासून ते प्रचारक आहेत आणि त्यांनी धाराशिव जिल्हा प्रचारक, नाशिक विभाग प्रचारक असे काम केले आहे. आणि 1999 पासून त्यांच्याकडं धर्मजागरणाचे काम आहे. सध्या ते अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख असे त्यांच्याकडे दायित्व आहे आणि त्यांचे मुख्यालय मुंबई येथे आहे. यानंतर वैयक्तिक पद्य होईल, त्यानंतर त्यांचे मार्गदर्शन. मी शरदजींना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. भक्ति भावेशी गुरुची मी पूजा बांधियली, जीवनाची पुष्पकमले या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली. मानवाचा धर्म माझा हीच माझी प्रेरणा, संत मुनी ऋषी येथ बदले विश्व एकच भावना, राष्ट्रभक्तीने उभी संघ शक्ती आपुली, संघ शक्ती आपुली. जीवनाची पुष्पकमले या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली. ईश्वराचे कार्य माझे मग मला भय कोणते, याच कामी देह येवो जीवना साफल्यते. तृप्त होईल अंतरात्मा जर पूजा स्वीकारली, जर पूजा स्वीकारली. जीवनाची पुष्पकमले या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली. त्यागमय तू प्रथमदर्शक, शांतीचा अन क्रांतीचा, स्फूर्ती देशी तूच सकला, मार्ग दावी प्रीतीचा. प्रथम राष्ट्राच्या ध्वजाला दक्षिणा अर्पियली, दक्षिणा अर्पियली. जीवनाची पुष्पकमले
या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली. भक्ती भावेशी गुरुची मी पूजा बांधिली, जीवनाची पुष्पकमले या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली. परमपवित्र भगवध्वज, माननीय अधिकारीगण आणि कार्यकर्ता बंधू, आज आपण गुरुपूजनाचा उत्सव साजरा करण्यासाठी इथे एकत्रित जमलेलो आहोत. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये यावर्षीचा गुरुपूजनाचा उत्सव आहे. 25 मार्च पासून संपूर्ण देशभरामधले सगळेच व्यवहार थांबलेले आहेत आणि त्यामुळे संघस्थानावर एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात उत्साहात ज्याप्रमाणे गुरुपूजनाचे उत्सव आपण दरवर्षी करतो तसे उत्सव यावर्षी परिस्थितीमुळे आपल्याला करता येत नाहीत. हिंदू साम्राज्य दिनाचा उत्सवही मिरवणुका काढून शिवघोष करून आपल्याला करता आल्या नाहीत आणि त्यामुळे या अशा विशिष्ट परिस्थितीमध्ये की जी परिस्थिती न भूतो याच्यापूर्वी अशी परिस्थिती आलीच नव्हती आणि त्यामुळं बौद्धिक वर्ग सुद्धा असा व्हर्च्युअल देणं याचाही कार्यकर्त्यांना फार अनुभव नाही, ऐकणाऱ्यांनाही अनुभव नाही. नेहमी बौद्धिक वर्ग देताना आपण बोलत असताना समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरच्या प्रतिक्रिया, त्या प्रतिक्रियांच्या आधारावर आपण किती बोलावं आणि कुठं थांबावं हे वक्त्याला कळणं, असा कुठलाही अंदाज या प्रकारच्या बौद्धिक वर्गामध्ये येत नाही आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी संपेपर्यंत शांतपणे ऐकणं आणि समोर कोण ऐकते आणि कोण ऐकत नाही हे कळत असताना वक्त्यानं बोलणं, अशा नवीन प्रकारच्या बौद्धिक वर्गाची सवय येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्यालाही करावी लागणार आहे. आज गुरुपूजनाच्या उत्सवाला आपण एकत्र जमलेलो आहोत. याला व्यासपूजन असंही म्हणतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला व्यासपूजनाचे कार्यक्रम शेकडो वर्ष भारतामध्ये होतात आणि प्रत्येक जण आपल्या गुरुची स्वाभाविकपणे व्यासपूजनाच्या दिवशी पूजा करतो. पूजा करण्यासाठी काही जण आपापल्या गुरुच्या स्थानी जातात, पण देशभरामधले लक्षावधी स्वयंसेवक परमपवित्र भगव्या ध्वजेचं पूजन करतात आणि परमपवित्र भगव्या ध्वजाचं पूजन करून भगव्या ध्वजाकडून मिळणाऱ्या गुणांचं स्मरण करून ते गुण आपल्यामध्ये यावेत यासाठी प्रयत्न करतात. मला आठवत नाही की मी पहिल्यांदा गुरुपूजनाचा उत्सव कधी केला. शिशु असल्यापासून मी शाखेत जातोय, पण सुमारे 70च्या आसपास गुरुपूजनाच्या उत्सवाला पूजन चालू असताना जे गीत मी ऐकतोय ते गीत गेले सुमारे 50 वर्ष मी ऐकतोच आहे. गुरुवंद्य महान शोणित वर्णा मधुनी शिकलो सारे उज्ज्वल त्याग, व्यापित आलो दिव्य दृष्टीने अखंड भारत भाग, बगुनी फडफड देशभक्तीची भडके अंतरी आग, कटिबद्ध उभातव छत्राखाली भारत भूसंतान. आणि अशी भारत भूसंतान भगव्या ध्वजाच्या छत्राखाली कटिबद्ध आहे असं 50 वर्षापूर्वी पण म्हणत होते, 90 वर्षापूर्वी पण कदाचित म्हणत असतील. पण आज खरोखरच कच्छपासून कामरूपपर्यंत आणि लडाखपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशभर भगव्या ध्वजाच्या खाली लक्षावधी कार्यकर्ते
काम करतात असा आपला अनुभव पण आहे. या कोरोनाच्या कालखंडात संपूर्ण देशभर सेवा कार्य केलेल्या स्थानांची संख्याही 90,000 आहे. 90,000 स्थानी एकाच कालखंडामध्ये सेवा कार्य करण्याची क्षमता संघाची आता आहे. आणि एका दिवशी काम करण्याची जी आपली ताकद आहे ती रोज लागणाऱ्या संघस्थानावरच्या शाखेमधून आलेली आहे. आणि अशी रोज लागणारी शाखा काही दिवस बंद आहे. आणि अजून किती दिवस सुरू राहील, किती दिवसानं सुरू होईल हे आत्ता लगेच सांगता येणार नाही. आणि सुरू झालं तरी भौगोलिक सामाजिक अंतर आपल्याला यात ठेवावं लागणार आहे. आणि त्यामुळे यावेळचं गुरुपूजनही एका अर्थानं हे विशेष गुरुपूजन आहे. गुरुपूजनाच्या दिवशी परंपरेनं हिंदू समाजामध्ये गुरुचं पूजन करतात. गुरुविनं कोळ दाखविलं वाट असंही गुरुबद्दल म्हणतात. आणि आपल्याकडं गुरु प्रत्येकाला मोक्षाची मार्ग दाखवतो, मुक्तीचा मार्ग दाखवतो असं म्हणतात. आणि मुक्तीच्या मार्गावर जाण्यासाठी काही जण ज्ञानयोगाचा, काही जण कर्मयोगाचा, काही जण भक्तियोगाचा आधार घेतात. जे ज्ञानयोगाचा आधार घेतात त्यातले काही जण संन्यासी होतात. आणि संन्यासांना मार्गदर्शन करण्यासाठी निवृत्तीपर मार्ग आणि कर्मयोगी किंवा भक्त हे प्रवृत्तीपर मार्गानं पण मुक्तीचाच प्रयत्न करतात. पण संघाचे स्वयंसेवक गेले 90 वर्ष रोज प्रार्थनेत असं परमेश्वराला म्हणतायत की आम्ही तुझंच काम करतोय. आणि तुझंच काम करून आम्ही करणार काय? त्वदीयाय कार्याय बद्धाकटीयम असं म्हटलंय. पण हे म्हणून करणार काय? परम वैभव नेतुम येतात स्वराष्ट्र. हे राष्ट्र परम वैभवाला नेणार. आणि राष्ट्र परम वैभवाला नेण्याचं असेल तर सर्वस्व या राष्ट्रासाठी आम्ही देऊ. तेरा वैभव अमर रहेमा हमदिन चार रहे न रहे अशी प्रार्थना, अशी मागणी भारत मातेकडं आणि परमेश्वराकडं गेले कित्येक वर्ष लक्षावधी स्वयंसेवक करतायत. आणि त्याच्या आधारावरच संपूर्ण देशभर संघाचं काम आत्ता सुरू आहे. आणि त्यामुळं अशा संघाच्या कार्यकर्त्यांनी काम करताना आपल्याला गुरुपूजनाचा युगानुकूल अर्थही आपण आत्ता देतोय. परंपरेचा अर्थ असा आहे की गुरुकडून मुक्तीसाठी ज्ञान मागवणं. पण संघामध्ये तर आपण परमपवित्र भगव्या ध्वजालाच गुरु मानतो, व्यक्तीची पूजा करत नाही. खरं तर समाजामध्ये सुद्धा जी गुरुची पूजा केली जाते ती व्यक्तीची पूजा करत नाही. त्या पूजेलाही व्यासपूजा असंच म्हणतात. आणि व्यास हे वैशंपायन व्यास ज्यांनी ब्रह्मसूत्र वेद हे सगळे लिहिले, त्या व्यासांचं स्मरण म्हणजे त्या गुरूंचं स्मरण म्हणजे व्यासपूजन आहे. आणि जे मानवी शरीरात धारण करणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती सुद्धा त्याच व्यासांचं एका अर्थानं प्रतिनिधित्व आहे. आणि त्यामुळं आपल्याकडं व्यासपूजनाच्या वेळी सुद्धा व्यासोच्छिष्टत जगत सर्वम, व्यासाने उच्छिष्ट केलेलं असं जगातलं सर्व काही आहे असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं व्यक्तीचं पूजन करणं म्हणजे व्यासांचंच पूजन करणं असं आहे. पण कितीही व्यक्ती चांगला असला तरी थोडी शक्यता आहे व्यक्तीच्या स्खलनाची. आणि त्यामुळं संघानं परमपवित्र भगव्या ध्वजाला गुरु मानलं. आणि गुरु मानून भगव्या ध्वजामध्ये दिसणारे जे गुण आहेत ते गुण आपल्या अंगी यावेत असेच लक्षावधी स्वयंसेवक संपूर्ण देशभर प्रार्थना करत असतात. आणि या गुणांच्या आधारावर शील चारित्र्य स्वयंसेवकांच्या मध्ये निर्माण व्हावं म्हणून स्वयंसेवक प्रयत्न करतायत. आणि याच्या आधारावर संघानं आपलं एक स्वयंसेवी संघटन उभं केलं
त्या स्वयंसेवी संघटनेचं ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी केलेलं वर्णन असं आहे की जे आजच्या पुरातत्व खात्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं, आर्काइव्हजमध्ये वाचायला मिळतं. डॉक्टर हेडगेवारांनी असं एक स्वयंसेवी संघटन सुरू केलं की जे स्वयंसेवी संघटन सेल्फ सस्टेन्ड अँड ऑटो फायनान्सिंग, म्हणजे ते स्वयंपूर्ण आहे आणि त्याचे सगळे आर्थिक खर्चही ते स्वयंच उभं करतं. आणि त्यामुळं गुरुपूजनाच्या दिवशी यथाशक्ती सगळे स्वयंसेवक भगव्या ध्वजासमोर जे समर्पण करतात त्या समर्पणाच्या आधारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सगळा व्यवहार देशभरामध्ये चालतो. आणि तो स्वयंपूर्ण असल्यामुळे, स्वयंसेवकांच्या आधारावर चालत असल्यामुळे स्वयंसेवक असं म्हणतात, ही कृपा कुणाची ना वाढिलो आम्ही कुणाच्या कृपेमुळं वाढलो नाही, आम्ही आमच्या पुरुषार्थाच्या आधारावर वाढलो. आणि आमच्या पुरुषार्थाच्या आधारावर वाढण्यासाठी लक्षावधी कार्यकर्त्यांनी तन मन धन पूर्वक समर्पण केलं. आता या कोरोनाच्या कालखंडामध्ये तर देशभर सेवा कार्य तरी लोकांनी केलीच. विविध ठिकाणी भोजनशाळा, विविध ठिकाणी लोकांना फूड पॅकेट्स अशी तर दिलीच. पण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा कहर जास्त सुरू झाल्यानंतर पुण्यामध्ये काय, मुंबईमध्ये काय, या ठिकाणी प्रत्यक्ष स्वयंसेवक जिथं कोरोनाग्रस्त लोक होते अशा ठिकाणी जाऊन त्यांचं थर्मल स्क्रीनिंग करण्याचं कामही स्वयंसेवकांनी केलं. नाशिक शहरामध्ये तर मोठ्या प्रमाणात ज्यावेळी कोरोनाच्या लोकांचा मृत्यू व्हायला लागला त्यावेळी त्या शवांचं दहन करण्यासाठी कोण नाही आहे म्हटल्यानंतर स्वयंसेवकांनी शवांचं दहन करण्याचं उत्तरदायित्व सुद्धा घेतलं. सुरतमधल्या हजारो कार्यकर्त्यांना कसल्याही प्रकारची तोशीस न लागता पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणच्या संघाच्या स्वयंसेवकांनी केलं. हे सगळं करण्याचं कारण काय, तर समाजाबद्दलचा आत्मीयतेचा भाव. आणि समाजाबद्दलचा आत्मीयतेचा भाव येतो केव्हा, समाजाबद्दल ज्यावेळी असं मनामध्ये भाव येतो की समाजाच्या अस्तित्वामुळं माझं अस्तित्व टिकून आहे, त्यावेळी समाजासाठी तनमन धनपूर्वक सर्वस्व समर्पण करण्याची प्रेरणा मिळते. लोकेशना, वित्तेषणा आणि पुत्रेषणा या 3 ईषणांच्या आधारावर सामान्य माणूस कार्यप्रवृत्त होतो असं आपलं अधिकारी व्यक्ती सांगतात. पण संघामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तो काम करतोय म्हणून प्रसिद्धीही मिळत नाही. संघामध्ये काम करतो म्हणून त्याला आर्थिक लाभ पण मिळत नाही. आणि संघामध्ये काम करतो म्हणून माझ्या पुत्रालाही पुढे लाभ होईल असं जर म्हणायला लागला तर कार्यवाचा पुत्र जास्तीत जास्त कार्यवाच होईल. आणि तो कार्यवा झाल्यानंतर त्यालाही तसंच सोसावं लागेल पिढ्यानपिढ्या. आणि असं पिढ्यानपिढ्या संघाचं काम करणारे, 4 पिढ्या 5 पिढ्या संघाचं सलग काम करणारे देशभरामध्ये लक्षावधी परिवार आता उभे आहेत. आणि लक्षावधी परिवारांच्या आधारावर जसं रामायणात असं म्हणायचे, रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाये, तसं आता हेडगेवार कुलरीती देशभरामध्ये प्रस्थापित झाली. डॉक्टर हेडगेवारांनी स्वयंसेवक या शब्दाला अर्थ देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे मी स्वयंसेवक आहे असं म्हटल्याबरोबर एका विशिष्ट प्रकारची जीवनशैली, सत्य बोलणारा, समाजासाठी झिजणारा, प्रसिद्धी पराडमुख असा माणूस लोकांच्या समोर उभा राहतो. आणि तो तसा उभा राहतो याचं कारण तसं प्रत्यक्ष जगणारे लक्षावधी कार्यकर्ते प्रत्यक्षात समाजात आत्ता दिसतात. आणि असं उदाहरण समाजात तयार करणं याला म्हणायचं तनसमर्पण, मनसमर्पण और आपणा जीवन समर्पण.
अशा छोट्या छोट्या गोष्टीमधूनच समर्पणाचा भाव कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. देशभरामध्ये असे कित्येक स्वयंसेवक आहेत की जर ते अंथरुणावर आजारी नसतील तर त्यांची आयुष्यभर प्रार्थना चुकलेली नाही. एक स्वयंसेवक मला भेटले होते आणि मी त्यांना विचारलं, तुमची किती दिवस शाखा चुकली? ते असं म्हटले की माझ्या आयुष्यात एक दिवसही सूर्य उगवायचा राहिलेला नाही. जर सूर्य उगवत असेल तर शाखा चुकणार नाही. आणि हे त्यांनी ज्यावेळी उत्तर दिलं त्यावेळी त्यांचं वय वर्ष 80 होतं. त्यामुळं कळायला लागल्यापासून शाखाच चुकली नाही. पण त्यांनी आणखीन एक वाक्य सांगितलं की मी शाखेत गेल्यानंतर ध्वजाशिवाय अन्य कुणाला प्रणाम केला नाही. म्हणजे सुमारे 60-70 वर्ष शाखा लागण्यापूर्वी शाखेत गेले आणि शाखा सटल्यानंतरच शाखेतून परत गेले. शाखेत गेल्यानंतर ध्वजाशिवाय अन्य कुणाला आयुष्यभर प्रणाम केला नाही. वेळेचं किती नियोजन करावं लागलं असेल, कामाचं किती नियोजन करावं लागलं असेल, याला म्हणायचं मनसमर्पण. शरीरानं केवळ शाखेत उपस्थित राहिला, शरीरानं कार्यक्रमात उपस्थित राहिला असं नाही, तर जसं पाहिजे तसं होऊन प्रत्यक्ष संघाचं काम करण्याचा प्रयत्न केला, याला म्हणायचं मनाचं स्मरण. तनाचं आणि धनाचं समर्पण तुलनेनं सोपं आहे. सोपं नाही पण तुलनेनं सोपं आहे. पण तन, मन आणि धन याच्यामध्ये समर्पणात सर्वात कसोटी लागती ती मनाची, कारण ते दिसत नाही. आणि त्यामुळं बाह्यकृती काय दिसली तरी मनातले उठणारे जे विकार आहेत ते विकार काय आहेत त्याच्या आधारावर समर्पणाचा परिणाम आपल्याला दिसत असतो. आणि त्यामुळे हे मानसिक समर्पण हे अत्यंत कठीण आणि अत्यंत कठोर आहे. आणि असं मानसिक समर्पणच लक्षावधी कार्यकर्त्यांनी केलं. केरळमधले कित्येक कार्यकर्ते ते केवळ संघाचं काम करायला त्यांनी सुरुवात केली म्हणूनच कम्युनिस्टांचे आणि त्यांचे संघर्ष सुरू झाले. काही कार्यकर्त्यांचा प्रत्यक्ष मृत्यू झाला तरी त्यांच्या घरातले सगळेजण अजूनही संघाचं काम करतायत. आणि त्यामुळे प्रत्यक्ष बलिदान दिलं तरी प्रत्यक्ष मी रोज संघाचं काम करणार असं एक विलक्षण संस्कार देशभरामधल्या लक्षावधी कार्यकर्त्यांच्या मनावर झालेला असल्यामुळे आज आपल्याला सगळीकडं संघाच्या अनुकूलतेचं वातावरण निर्माण झाले. 1948 नंतर 10-15 वर्ष कालखंड असा गेला की सगळीकडं संघाबद्दल प्रतिकूलतेचं वातावरण होतं. आणि त्यामुळे संघाच्या कार्यकर्त्यांनी कितीही चांगली गोष्ट सांगितली तरी संघाचा कार्यकर्ता सांगतोय म्हणून समाज ऐकायला तयार नव्हता. आज संघाचा कार्यकर्ता म्हणतोय की मला यातलं काही कळत नाहीये, कुठल्या तरी शाण्या माणसाला आपण विचारू, तर लोक म्हणतात शाण्या माणसाला नंतर भेटू पण तुमचं मत काय आहे ते आधी सांगा. याचं वर्णन करताना एका कार्यकर्त्याने असं केलं की सुमारे 50 ते 60 म्हणजे 1950 ते 60 या कालखंडामध्ये आमच्या हातात सोनं होतं तरी सुद्धा लोक असं म्हणायचे ते तुमच्या हातात आहे म्हणून ती माती आहे. आणि आज आम्ही आमच्या हातात माती घेऊन सांगतोय की हे आमच्या हातात माती आहे तरी लोक असं म्हणतात की तुमच्या हातात आहे म्हणून ते सोनं आहे. इतका अनुकूलतेचा कालखंड आलाय. आणि हा अनुकूलतेचा कालखंड आलाय हा एका अर्थानं आपल्या सगळ्या परीक्षेचा कालखंड आहे. त्यावेळी प्रतिकूलता होती, विरोध होता, काम करायचं नाही असाच समाज म्हणत होता आणि तरी कार्यकर्ते काम करत होते. त्यावेळी या प्रतिकूलतेतच काम करायचं आहे हे त्यांना माहिती होतं. आज अनुकूलतेचा कालखंड आहे. आणि त्यामुळं प्रत्यक्ष संघाचं काम करण्यासाठी जी प्रेरणा आहे ती प्रत्येक वेळी शुद्ध सात्विक प्रेम आपणे कार्य का आधार आहे हीच एका अर्थानं संघाचं काम करण्याची प्रेरणा आज आपल्याला नवीन कार्यकर्त्याला, नवीन स्वयंसेवकाला मिळेल असं नाही. तो संघात आला, रुजला, प्रत्यक्ष व्यवहार दिसला, कार्यकर्त्यांना जवळून पाहायला लागला की त्याला हे कळतं
की इथं कुठलाही स्वार्थाचं पोषण होणार नाही. इथं प्रत्येक गोष्ट या आणि द्या, देण्यासाठीच आपल्याला यावं लागेल. हे तो जवळ आल्यानंतर कळतो. पण आज संघाचं संपूर्ण देशभरामध्ये लक्षावधी कार्यकर्त्यांनी स्वतःला गाडून घेतल्यामुळे असं एक मोठं रूप उभं राहिलेलं आहे की संघात गेल्यामुळे सुद्धा मला काहीतरी फायदा होऊ शकतो असं वाटतं. आणि अनुकूलतेच्या कालखंडामध्ये नवीन आलेल्या कार्यकर्त्याला प्रत्यक्ष संघाचं योग्य दर्शन घडवणं, कशासाठी संघाचं काम करायचं हे लोकांना नीट समजून सांगण्याचा प्रयत्न करणं, आपल्या प्रत्यक्ष उदाहरणावरून नवीन लोकांना संघ असा आहे असं समजवण्याचं उत्तरदायित्व आज विद्यमान स्वयंसेवकांच्या आधारावर आहे. आणि या अनुकूलतेच्या कालखंडामध्ये आपलं शील बिघडणार नाही हे बघण्याचं एका अर्थानं मोठं उत्तरदायित्व आपल्याकडे आहे. आणि हे जर उत्तरदायित्व पूर्ण पार पाडायचं असेल तर मानसिक समर्पणाची अत्यंत आवश्यकता आहे. या अनुकूलतेच्या कालखंडाबद्दल माननीय शेषाद्रीजींनी सांगितलेली एक मला कथा आठवते. एक गुरु शिष्य चालत चालत निघाले होते. ऊन लागू नये म्हणून पहाटेच निघाले होते. पहाटे 5-5:30ला चालायला सुरुवात केल्यानंतर 3-4 तास चालल्यानंतर थोडी तहान पण लागली आणि भूक पण लागली. आणि भूक लागल्यानंतर सुमारे 9-9:30च्या सुमारास एका शेताजवळ ते आले आणि त्या शेतकऱ्याला त्यांनी पाणी मागितलं. शेतकऱ्यांनी विहिरीतलं पाणी दिलं आणि त्या शिष्याला अतिशय भूक लागली असल्यामुळे गुरुनी विचारलं काही खायला मिळेल. शेतकरी म्हटला की खायला मिळेल पण भाजी भाकरी येण्यासाठी अजून घरातून वेळ लागणार आहे. तासभरात भाकरी येईल तोपर्यंत थांबा, मग जेवण एकत्र करू. आणि तोपर्यंत काय खायचं असेल तर या नारळाच्या झाडाला नारळ आहेत ते पाडून खावा, पण नारळाच्या झाडावर मला चढता येणार नाही. गुरु म्हटले आमचा शिष्य चढेल. मग म्हटले पाडा. आणि तो शिष्य नारळाच्या झाडावर चढायला लागला. 5 फूट 10 फूट असं चढल्यानंतर 30-40 फुटावर नारळाच्या झाडावर तो चढला. आवश्यक ते 5-10 नारळ खाली पाडले. आणि नारळ खाली पाडल्यानंतर शिष्य ज्यावेळी परत खाली यायला लागला त्यावेळी तो 40 फुटावर होता. त्यावेळी गुरुजी काही बोलत नव्हते. पण तो ज्यावेळी 20 फुटावर आला उतरत त्यावेळी गुरुजींनी सांगायला सुरुवात केली, अरे जरा जपून, पाय घसरेल, हात सोडू नकोस. आणखीन 5 फूट खाली आल्यानंतर गुरुजींनी परत सांगितलं, नीट हात धर, पायाकडे लक्ष दे, घसरशील, पडशील, लागेल. गुरुजी असे सांगत असल्यामुळे तो सावकाश उतरतच होता. असं करत करत सावकाश सुरक्षित 7-8 फुटावर आला. टोण दिवशी त्यानं उडी मारली. गुरुजींनी विचारलं काय लागलं तर नाही ना. तो म्हटला कसं लागेल, तुम्हीच तर मला सावकाश या, काळजी घ्या म्हणून सांगत होता. पण गुरुजी एक प्रश्न विचारू. म्हणले विचार. मी त्यावेळी 40 फुटावर होतो आणि तिथून जर पडलो असतो तर कपाळ मोक्ष होणार हे पक्क होतं. त्यावेळी तुम्ही मला म्हणत नव्हता की तू काळजी घे म्हणून. पण मी 20 फुटावर आलो आणि कदाचित हातपाय मोडला असता, कपाळ मोक्ष झालाच असता याची काही खात्री नाही. त्यावेळी तुम्ही मला म्हणत होता की पाय घसरेल, काळजी घे. 10 फुटावर आलो आणि पडलो असतो तर नक्कीच कपाळ मोक्ष झाला नसता. तिथं तुम्ही जास्त काळजी घे म्हणून मला सांगत होता. तुम्ही असं का केलं. गुरुजी म्हटले, ज्यावेळी तू 40-45 फुटावर होतास त्यावेळी जर हात किंवा पाय घसरला तर पडल्यानंतर कपाळ मोक्ष होणार हे माझ्यापेक्षा जास्त तुला पण माहिती होती. आणि त्यामुळे घसरण्याची यत्किंचित शक्यता नव्हती. पण तू 15 फूट 20 फूट 10 फुटावर आलास की तुला असं वाटणार की आता आपण पोचलोच. आणि असं वाटत असतानाच गाफिलतेनं हात किंवा पाय निसटण्याची शक्यता आहे आणि कपाळ मोक्ष होणार नाही.
पण हातपाय तुटण्याची शक्यता आहे. तू ज्यावेळी 40-45 फुटावर होतास त्यावेळी प्रतिकूलताच होती, तुझी काळजी तू घेणारच होतास. 5-10 फुटावर होतास त्यावेळी अनुकूलता होती आणि अनुकूलतेच्या कालखंडामध्येच घसरण्याची शक्यता जास्त आहे. आज आपला अनुकूलतेचा कालखंड आहे आणि अनुकूलतेचा कालखंड असल्यामुळे गेले 90 वर्ष ज्या जीवनमूल्यांच्या आधारावर 3-4 पिढ्यांनी हे संघाचं काम वाढवले, त्याच जीवनमूल्यांच्या आधारावर आपल्याला पुढच्या पिढीला हे काम द्यायचं आहे. या भूमिकेतून आपण काम करण्याची आवश्यकता आहे. आणि ही मूल्य जर टिकली, अनुकूलतेच्या कालखंडात आम्ही आमचा हात पाय घसरून दिला नाही, तर जगभरामधली कुठलीही ताकद हे परमवैभवाला राष्ट्र नेण्यासाठी आता रोखू शकणार नाही. अशी एक प्रचंड ऊर्जा संपूर्ण देशभरामध्ये सुरू झाली आहे. त्या ऊर्जेचा प्रवाह सुरू झाला आहे आणि त्यामुळे देशभरामध्ये अनेक क्षेत्रामध्ये, मग ते चित्रपट क्षेत्र असू देत, औद्योगिक क्षेत्र असू देत, आर्थिक क्षेत्र असू देत, या सर्व ठिकाणी हिंदू चिंतनाच्या आधारावर व्यवस्था निर्माण करण्याची प्रक्रिया केवळ स्वयंसेवक बोलत नाहीत, तर समाजामधले बुद्धिवंतही याच विषयावर आपल्याला काम करावं पाहिजे असं तर यायला लागलेत, असं म्हणायला लागलेत. एवढंच नव्हे तर त्यांची सगळी बुद्धिमत्ता मी यासाठी द्यायला तयार आहे असं देशभरामधले अनेक प्रतिभावंत विविध ठिकाणी संघाच्या कार्यकर्त्यांना येऊन आता भेटायला लागले. असं परिवर्तन व्हायला लागल्यानंतर बुद्धिवंतांनीही आपल्या बाजूला यायला लागणं ही एका अर्थानं आता सुरू झालंय. एक काळ असा होता की संघाच्या कार्यकर्त्यांना जागा घ्यायची, कार्यक्रम घ्यायचा असेल तर जागा मिळवण्यासाठी प्रश्न पडायचा. आज आपल्याला कुठली जागा जास्तीत जास्त चांगली आहे याचा चॉईस करण्याची संधी आहे. एकाच वेळी 5-6 जागा उपलब्ध असतात आणि आपण असं म्हणतो की ही नाही, ही जागा आपण घेऊ. सर्व प्रकारची अनुकूलता आहे. एखाद्या कार्यकर्त्याला वक्ता म्हणून आपण बोलवायला गेलो, अध्यक्ष या म्हणून आपण बोलवायला गेलो, तर पूर्वी तो यायचाच असं नाही आणि आला तर तो स्वयंसेवक आहे असं सांगायचं असं नाही. आता तो कार्यक्रमालाही येतो आणि मी कधी संघात गेलो होतो हेच तो वर्णन पण करतो. असा अनुकूलतेचा कालखंड आहे. या अनुकूलतेच्या कालखंडामध्ये योग्य मूल्यांच्या सह संघ जपून ठेवणं हे आपल्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे. आज आपण सेवा कार्याला किंवा कुठल्याही विषयाला पैसे मागितले की पैसे देणारे समाजातले आणि स्वयंसेवकही हजारोच्या संख्येनं आपल्या पुढे उभे आहेत. कारण आपल्या सगळ्यांची प्रतिमा, जर आपण याला 100 रुपये दिले तर हा 120 रुपयाचं काम करतो, कारण काम करणारा आपल्या खिशातलं त्यात जोडतो, असा अनुभव आहे. वर्तमानपत्रात या विषयावर लेख पण आलेले आहेत, प्रत्यक्ष आपला अनुभव पण आहे. त्यामुळे आर्थिक सुचिता, मानसिक सुचिता एवढंच नव्हे तर संघाचा कार्यकर्ता आहे म्हणजे वाचाळ नाही, वाटेल तसं बोलणार नाही, अर्वाच्य बोलणार नाही. बोलताना सुद्धा वाणी सुचिता तो वापरेल. असं प्रत्यक्ष समाज बघतो, दिसतं, अनुभवतो आणि म्हणून आपल्यावर समाजाचा विश्वास बसलाय. आणि या कठीण काळामध्ये सुद्धा जरी प्रत्यक्ष संघस्थानावर येऊन पूजन मोठ्या संख्येनं करता येण्याची शक्यता नसली तरी सुद्धा गावोगावी गटांच्या माध्यमातून छोट्या छोट्या गटनायक किंवा छोट्या छोट्या संख्येमध्ये जे कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमाच्या आधारावर संघ चालेल एवढी पुंजी स्वयंसेवक आपल्या पुरुषार्थानं देतीलच. पण आता समाजाची संघाकडे बघण्याची एक मोठी व्यापक दृष्टी झाली आहे. संघानं सर्व विषयामध्ये समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे अशा एका भूमिकेवर संघ एकूण समाज जीवनाच्या मध्यवर्ती केंद्रावर आलेला आहे. आणि समाज जीवनाच्या मध्यवर्ती केंद्रावर ज्यावेळी संघ आला आहे त्यावेळी या सर्व प्रकारच्या समर्पणाची जी एका अर्थानं शृंखला सुरू आहे, 3 पिढ्या 4 पिढ्या कार्यकर्त्यांनी जे केले त्याच्या आधारावर हा संघ जसाच्या तसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि तो संघ जसाच्या तसा पुढे नेण्यासाठी
आपल्याला परमपवित्र भगव्या ध्वजाचं पूजन करण्याची आवश्यकता आहे. परमपूजनीय गुरुजींना एकानं असं म्हटलं की डॉक्टर हेडगेवारांनी तुम्हाला सरसंघ चालक केलं, तुम्ही संघामध्ये काय नवीन ॲडिशन केलं? पूजनीय गुरुजींनी असं सांगितलं, मी संघामध्ये काही नवीन ॲडिशन केलं नाही. डॉक्टर हेडगेवारांनी जो संघ मला दिला तो जसाच्या तसा पुढच्या पिढीला संघ देणे एवढंच मी माझ्या आयुष्यामध्ये करणार आहे. आपण सगळेजण संघाच्या 4थ्या किंवा 5व्या पिढीतले स्वयंसेवक आहोत आणि त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, जो संघ गेल्या 4-5 पिढीमध्ये वाढलाय तो संघ जसाच्या तसा पुढच्या पिढीला न्यायचा आहे. आणि तो म्हणजे काय? संघ म्हणजे समजूतदारपणा, संघ म्हणजे समन्वयानं काम करणं, संघ म्हणजे एकत्रित येऊन काम करणं, संघ म्हणजे प्रामाणिकपणानं काम करणं, संघ म्हणजे शिलवार कार्यकर्त्यांचं एकत्रीकरण. असं गेल्या 4-5 पिढ्यामध्ये जे एकत्रित आपल्या सगळ्यांची जी केवळ प्रतिमा नाही, आपल्या सगळ्यांच्या बद्दलचा जो प्रत्यक्ष लोकांना आलेला अनुभव आहे, तो अनुभव जसाच्या तसा या पिढीनं त्या पुढच्या पिढीला देणं हे एका अर्थानं आज मानसिक समर्पणाची गरज आहे. आणि असं मानसिक समर्पण जर केलं तर आपापच आर्थिक समर्पण येतं. आता तर देशभरामध्ये काही 100 किंवा काही 1000 कार्यकर्ते असे आहेत की ज्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी संघाला दिल्या. आत्ताच एक कार्यकर्ता अगदी 8-10 दिवसापूर्वी मला भेटले आणि त्यांची सर्व कोट्यावधीची प्रॉपर्टी मला संघाला द्यायची. मी त्याला म्हटलं, तुम्ही एकदम असं मनात कसं आलं? तर म्हटलं, एकदम मनात आलं नाही. 20 वर्षापूर्वीच ठरवलं होतं की इतकं वय झालं, मुलींची लग्न झाली की सर्व प्रॉपर्टी आपल्याला संघाला द्यायची आणि काही करोड त्याने संघाला देऊन टाकली. आणि म्हणतात काय, माझं नाव सांगू नका. असं ते म्हणणारे एकटे नाही आहेत. मी अगदी तालुका प्रचारक असताना एका वर्गासाठी एका कार्यकर्त्याच्या घरातून भांडी घेऊन गेलो. कार्यकर्ते इतके कर्मठ की त्यातली काही भांडी हरवल्यानंतर जे कार्यकर्ते ती भांडी घेऊन आले होते ते परत त्यांच्या घरी जायला घाबरत होते. पण कोणीतरी गेलं पाहिजे म्हणून मी त्यांची सगळी भांडी आणि ही भांडी हरवलीत असं सांगितलं. ते म्हणले, काही चिंता करू नका, या घरातलं संघासाठी जाऊन जे राहील ते या घरचं, बाकी सगळं संघाचं. 42च्या आणीबाणीमध्ये मी नोकरी सोडून 42ला मी आंदोलनामध्ये आत गेलो होतो. संघबंदी आली, संघबंदी म्हणजे माझी नोकरी गेली. आणीबाणीमध्ये तुरुंगात जावं लागलं. पण हे सगळं करून सुद्धा जे राहिलं ते इतकं आहे की मी अजूनही समाजाला देऊ शकतो. त्यामुळं सगळं संघासाठी सहन करत करत जे राहिलं ते माझं, बाकी सगळं संघाचं. अशा मनोभूमिकेत काम करणारे लक्षावधी संघाचे स्वयंसेवक संपूर्ण देशभर उभे आहेत. आणि त्यामुळं परमपुत्र गुरुजी असं म्हणायचे की मी अभिमन्यूची गोष्ट कधी सांगणार नाही बौद्धिक वर्गात, कारण त्यावेळी फाळणी झाली त्यावेळी शेवटचा हिंदू परत भारतात येण्यासाठी ज्यांनी आपले प्राण गमावले असे अनेक अभिमन्यू केवळ माझ्या शब्दाखातर त्यांनी प्राण दिलेले मी पाहिले. त्यामुळं फाळणीच्या वेदना असतील, 48च्या बंदीच्या वेदना असतील, आणीबाणीतल्या वेदना असतील, रामजन्मभूमीच्या आंदोलनातल्या वेदना असतील, त्या सगळ्या वेदना सहन करून हिंदू समाजाला एका सक्षम अशा अवस्थेमध्ये आणण्यासाठी गेल्या 5 पिढ्या आपण काम केले. त्याचा परिणाम सकारात्मक बदल संपूर्ण देशभरामध्ये हिंदुत्वाच्या आधारावर होतोय. तो सकारात्मक बदल होणं यासाठी आपण काम केलेलं नाही. सकारात्मक बदल होणं हा आपण काम केल्याचा दिसणारा परिणाम आहे. गेले 90 वर्ष केलेल्या
तनमन धनपूर्वक साधनेचा परिणाम म्हणून समाज जीवनामधल्या विविध विषयामध्ये येणारं यश म्हणजे सिद्धी ह्या त्या साधनेचा परिणाम आहे. अनुकूलतेच्या काळामध्ये या सिद्धीमध्ये अडकायचं नाही आहे. अनुकूलतेच्या कालखंडामध्ये सुद्धा आपली शुद्ध साधना आपण जर चालूच ठेवली तर त्या साधनेच्या आधारावर आपला देश परत एकदा परमवैभवाला गेलेला आपण सगळेजण याची देही याची डोळा बघू शकू असं अनुकूलतेचं वातावरण संपूर्ण देशभरामध्ये आत्ता निर्माण झालेलं आहे. आणि या अनुकूलतेच्या वातावरणाचा लाभ घेऊन लवकरात लवकर तो परमवैभवाचा दिन आपल्या डोळ्यासमोर यावा म्हणून आपण सगळ्यांनी तनमन धनपूर्वक समर्पणाचा कार्यक्रम, तनमन धनपूर्वक समर्पणाचा संकल्प या गुरुपूजनाच्या उत्सवा दिवशी करावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि मी माझं बोलणं संपवतो. भारत माता की जय.